महिला मेळावा या जागतिक दिनानिमित्त आपण हा महिला मेळावा साजरा करत आहे आणि इथे आपण उपस्थित झालो आहे. तर सगळ्यात आधी माझ्या ब्युटिफुल लेडीजला माझा नमस्कार. माझे नाव अंजली पिसे, मी सावेर येथील रहिवासी आहे. आज मला संधी दिली इथे बोलण्याची, तर संधी का बरं मिळाली? कारण मी कुठेतरी एक थोडीशी छोटीशी कामगिरी केली आणि त्या माध्यमाने माझं नाव इथे समोर करण्यात आलेलं आहे. हो ना? असं प्रत्येक महिलेला वाटते की आपण इथे यावं आणि आपण छान असं बोलावं. 4-5 महिलांनी का होईना किंवा लोकांनी का होईना आपल्यासाठी टाळ्या वाजवाव्या वाटतात ना, परंतु त्याच्यासाठी तशी कामगिरी छोटंसं का होईना पण तसं काम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये करावं लागेल. 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतो. तर हा दिवस आपण का बरं साजरा करतो? कारण महिलांनी ज्या आपल्या म्हणजे वेळात वेळ काढून म्हणा किंवा आपल्या आयुष्यामध्ये अशी काही खूप मोठी कामगिरी केलेली आहे, त्या महिलांना एक साजरा करण्यासाठी दिवस म्हणून हा 8 मार्च दिलेला आहे ना. त्या दिवशी वाटते ना की आपण काहीतरी उत्कृष्ट केलेलं आहे आणि म्हणून सगळेजण आपल्याला विश करताय. तर हा दिवस 8 मार्च म्हणून साजरा केला जातो त्यांच्या कामगिरीसाठी. कामगिरी म्हटलं तर त्यांनी केलेलं युद्ध जे स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी जो संघर्ष करावा लागला, त्या संघर्षाला साजरा करण्यासाठी जो दिवस साजरा केला जातो तो असतो 8 मार्च. पण मला सांगा, फक्त एकच दिवस साजरा केल्याने होईल का? होईल का? निश्चितच नाही. तर प्रत्येक दिवस आपल्याला साजरा करायचा आहे, परंतु त्यासाठी आपण सर्व महिलांनी एकत्रित येणे गरजेचे आहे ना. काळाची गरज आहे की आपण काहीतरी अशी कामगिरी केली पाहिजे, असं काम केलं पाहिजे ज्याच्यामुळे खरंच आपण आपलं आयुष्य सुखकर करू शकू. स्त्री जिला खूप मोठं वरदान दिलेलं आहे, वरदान म्हटलं तर असं की जी नवीन जीवाला जन्म देण्याची क्षमता ठेवते. तर मला सांगा, ती काहीही करू शकेल ना? इतकं मोठं तिला वरदान मिळालं तर करू शकेल की नाही करू शकेल? करू शकेल. निश्चितच ती काहीही करू शकेल. आणि हो, हे काहीही करताना तिला संघर्ष सुद्धा करावा लागेल. ते सहजतेने सोपं होणार नाही, परंतु जर ती या संघर्षातून समोर आली तर ती आपली कहाणी, म्हणजे महत्त्वाचं म्हणायचं झालं तर आपल्या पिक्चरची हिरोईन ती स्वतः बनवू शकेल. आपली स्टोरी ती सांगू शकेल, आपली स्टोरी ती लिहू शकेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला असं कार्य करावं लागेल ज्यामध्ये आपण कुठेतरी समोर जाऊ शकू. आजकाल कॉम्पिटिशन भरपूर झालेलं आहे, है ना. एखादा व्यवसाय टाकतो म्हटलं किंवा एखादा जॉब, तर फारच कमी लकी आहे आपले सर ज्यांना इथे जॉब मिळालेला आहे, परंतु असे फार कमी व्यक्ती आहेत की ज्यांना आजकाल जॉब मिळत आहे. आज असा बिझनेस या ठिकाणी तयार झालेले आहे की ज्या ठिकाणी आपण त्या बिझनेसमध्ये किंवा त्या व्यवसायामध्ये एकत्रित येऊन आपण काहीतरी असं कार्य करू शकतो ज्या ठिकाणी आपण आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. विशेष महत्त्वाचं म्हटलं तर इथे आपण एखादे पार्लर जरी टाकलं तरी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे, शिवण क्लास जरी टाकला तरी त्या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे. परंतु असे भरपूरसे व्यवसायसुद्धा आजकाल या जगामध्ये आलेले आहे ज्या ठिकाणी सर्व महिलांनी एकत्रित येऊन जर काम केलं तर निश्चितच आपण समोर जाऊ शकतो. आणि ते जर केलं तर कोणाची हिंमतसुद्धा होणार नाही आपल्याकडे नजर उचलून बघण्याची. महत्त्वाचं मी तुम्हाला हेच म्हणेल. मी तुम्हाला काही विचारू इच्छिते. मला सांगा, आपल्या देशाची मिस युनिव्हर्स कोण आहे? एक स्त्री आहे ना, है ना. जन्म देण्याचा अधिकार कोणाला मिळालेला आहे? एका स्त्रीला. घर चालवण्याचा जी जबाबदारी असते किंवा चांगल्या प्रकारे घर कोण चालवू शकते? एक स्त्री चालवू शकते. देशाला चालवण्यासाठी सुद्धा एका स्त्रीचीच गरज असते. मी हेच म्हणेल की प्रत्येक क्षेत्रामध्ये जर स्त्रीची गरज आहे तर आपण आपल्याला कमी लेखायचंच नाही. तुम हुस्न परी, तुम सबसे हसी, तुम सबसे जवान और जाने जहां तुम सौंदर्य साबुन निर्मा, और फिर भी तुम अपने आप को कमजोर समझती हो. तर आजपासून स्वतःला कमजोर नाही समजायचे, समोरे जायचे. कारण जी शक्ती आपल्यामध्ये आहे ती शक्ती आपल्यालाच माहीत आहे. ज्यावेळेस रुद्र अवतार
घेतला ना त्यावेळेस सगळं काही शक्य करून दाखवतो ना. शेवटी एकच म्हणेन की हर किरदार में कमाल करती हो तुम, हर किरदार में कमाल करती हो तुम, फिर भी आईने से क्यों डरती हो तुम. आईने का भी यही है कहना, चल उठ खड़ी हो जा अपने आप में तू मस्त रहना. चल उठ देख ये गगन और ये धरती सब तेरा है, देख चारों तरफ मिट गया अंधेरा है, सिर्फ और सिर्फ सवेरा ही सवेरा है, सवेरा ही सवेरा है. तर धन्यवाद.